सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। देगलूर येथील 2 कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांना विक्री बंद आदेशची कार्यवाही। बियाणे अधिनियम 1966 व नियम 1968 तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983 अंतर्गत विक्री केंद्राची तपासणी केली असता खालीलप्रमाणे गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत। दुकानांमध्ये विक्री करत असलेल्या सर्व बियाण्यांचे खरेदी बिले ठेवलेली नाहीत। बियाणे साठा रजिस्टर व विक्री रजिस्टर अद्ययावत ठेवलेले नाही। विक्रीस ठेवलेल्या सर्व बियाण्यांचे स्त्रोत ठेवलेले नाही। प्रिन्सिपल सर्टिफिकेट परवान्यामध्ये समाविष्ट नाहीत। साठा रजिस्टरमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्यक्षात शिल्लक साठा जुळत नाही। बियाणे खरेदीदारास विहित पद्धतीने विक्री बिलाचा बियाण्यांचा संपूर्ण तपशील, खरेदीदाराचे नाव, पीक, वडिलांचे नाव, कंपनीचे नाव, लॉट नंबर, अंतिम तारीख इत्यादी बिलावर नमूद न करता बिले फाडलेली आहेत। ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर विक्रेत्यांची व ग्राहकांची स्वाक्षरी नाही व संपर्क क्रमांक नाही। बियाणे व्यवहाराचे गेल्या 3 वर्षाचे संपूर्ण अभिलेख जतन केले नाहीत। प्रमाणित बियाण्याच्या पुरवठ्याबाबत लॉट निहाय बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे वितरण अहवाल उपलब्ध नाहीत। सत्यतादर्शक लेबलच्या बियाणे बाबत स्रोताची माहिती ठेवलेली नाही। बसवेश्वर कृषी सेवा केंद्र व जिजाई कृषी सेवा केंद्र देगलूर यांच्या बाबत वज्रगाव येथील शेतकरी कृषी कार्यालयात सोयाबीन जातीचे बूस्टर कंपनीचे 8888 वाणाचे बियाणे दुकानात उपलब्ध असताना दिले नसल्यास बसवेश्वर कृषी सेवा केंद्राबाबत तक्रार दाखल केलेली आहे। त्यामुळे काल दिनांक 2 जून 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता तालुका कृषी अधिकारी देगलूर व मंडळ कृषी अधिकारी यांनी सदरील दुकानाची तपासणी करून विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। सोयाबीन पिकांच्या बियाण्याची सारस सीड, ग्रीन गोल्ड सीड, अमित सीड व व्हिगोर सीड या कंपनीच्या 239 बॅग साधारणतः 6 लाख रुपये तसेच कापूस पिकाच्या राशी सीड्स, किस्ट्रल सीड्स, ॲग्री सीड्स, कावेरी सीड्स या कंपन्यांच्या विविध वाहनांना विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत। कपाशीचे एकूण 255 बॅग ज्याची किंमत 2,29,755 रुपये किमतीच्या बियाण्यांना विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत। तालुक्यातील सर्व परवानाधारक विक्रेत्यांना आदेशित करण्यात आले आहे की आपल्या दुकानात उपलब्ध असलेल्या सर्व साठा नोंदवहीत व भावफलकावर दर्शवावा। कोणत्याही प्रकारे उपलब्ध असलेल्या बियाण्यांबाबत खते व कीटकनाशके बाबत शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार, वडक्कर।